तर पवारांनी ज्या दोन व्यक्तींची नावं घेतली होती ती नावं जाहीर करावीत आणि नावं जाहीर केली तरच लोकांचा विश्वास बसू शकेल असं मंत्री संजय शिरसाट यांनी सल्ला दिलेला आहे। विरोधी पक्षाला काहीच काम राहिलेलं नाहीये असा टोला सुद्धा संजय शिरसाट यांनी लगावला। असं जर कोणी जादू मंतर किंवा कोणी आणखीन काही वेगळं ट्रिक वापरून जर एवढं सीट आणून देत असेल तर मग एवढं लढणं, एवढं मोर्चा काढणं, आंदोलन काढणं हे कशासाठी? म्हणून आता शरद पवार साहेबांनी ते दोन माणसं पुन्हा त्यांचे ज्या नावं जे त्यांना आठवत नाही, जे त्यांनी राहुल गांधीकडे पाठवले होते, कदाचित राहुल गांधीच्या रेकॉर्डवर ते असतील, म्हणून त्यांची नावं त्यांनी डिक्लेअर केली पाहिजे। त्याच्यामुळं खरं आपण तुम्ही जे काही त्यांनी जे काही बोललेलं त्याच्यावर लोकांचा विश्वास बसेल। विरोधी पक्षाला तसं काही काम राहिलेलं नाही। आता हा एक मुद्दा घेऊन त्यांना कुठेतरी भारतभर आपल्याला आपले एकता आहे किंवा आम्ही आणखी संघटन आमची जिवंत आहे हा दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला, त्याला आमची कोणती हरकत असेल काही कारण नाही।